खराब झाल्यामुळे आम्ही थोडं उशिरा निघलो अर्धा तास तरी आम्हाला लेट झाला निघायला बस स्टँडमध्ये. मग झालं असं की तुळजापूरवरून निघालो, सगळं तिकीट वगैरे दिले, प्रवासी वगैरे बसवले, रिझर्वेशन पाहिलं. रिझर्वेशन वगैरे काही नव्हतं आज, नील होती गाडी. मग निघाल्यानंतर मग आम्ही तुळजापूरहून प्रवासी बसवले. लेट झाल्यामुळे आज आम्हाला काही एवढे प्रवासी भेटले नाही. मग परत आम्ही सोलापूरमध्ये आलो. सोलापूरमध्ये एंट्री वगैरे केली, गाडी वगैरे भरली, प्रवासी बसवले, पुण्याचे स्वारगेटचे वगैरे वाशीचे बसवले. मग निघाल्यानंतर सोलापूरमधून बुकिंग केली आणि माझ्या सीटवर येऊन बसले. मग सोलापूरवरून निघाल्यानंतर मी मोहोळला आले. मोहोळला लाईन चेकिंगची गाडी होती, बस स्टँडमध्ये थांबली. मग बस स्टँडमध्ये चेकिंगवाल्यांची गाडी पाहिल्यानंतर मग मी म्हटलं परत एकदा आपल्या गाडीमध्ये बघावं मागं जाऊन कोणाचं तिकीट वगैरे राहिलं का. मग बघितल्यानंतर मग विचारलं मी गाडीमध्ये, आवाज दिला कोणाचं तिकीट वगैरे काढायचं राहिले का. मग तितक्यामध्ये या माझ्या साईडच्या शेजारी बसलेल्या मावशी या सोलापूरहून बसल्या, त्यांना जायचं पुण्याला. यांचं तिकीट आहे 224 रुपये सोलापूर ते स्वारगेट. मग त्या मला लगेच बोलल्या, अहो तुम्ही माझे 300 रुपये घेतले आणि तुम्ही मला तिकीट नाही दिलं. बरंच मग मी विचार केला, अरे मी यांना तिकीट दिलं का नाही. तर मी त्यांना तिकीट दिलं होतं, तरी त्या बोलल्या की तुम्ही मला तिकीटच दिलं नाही. मग मी त्यांना बोलले, अरे तुम्ही मला 500ची नोट दिली होती, मी तुम्हाला 200 रुपये रिटर्न दिले आणि बाकीचे मी तुम्हाला चिल्लर तिकीटावर राहिलेले लिहून दिलेले, तुम्ही बघा एकदा. तर ते आम्हाला बोलायला लागलं की तुम्ही मला तिकीटच दिलं नाही. मी म्हणलं बघा, तरी पण बघा. मग मी त्यांना लेस फोर्स केल्यानंतर त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये काढलं आणि पाहिलं की बाबा तिकीट दिलं आहे, 224 रुपयाचं तिकीट दिलेलं निघलं. तर ती अमाऊंट पण लिहून दिलेली राहिली. आणि जर समजा गाडी चेक झाली असती आणि एखादा प्रवासी विकून वगैरे गेला असता, त्या मावशीचं तिकीट जर त्यांना सापडलं नसतं तर चेकिंगवाल्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं असतं. तुम्ही त्यांचे 500 रुपये घेतले, 200 रुपये दिले आणि 300 रुपये खाल्ले, तुम्ही त्या मावशींना तिकीट नाही दिलं. त्याच्यामध्ये माझी थोडी चूक आहे. त्यांचं तिकीट जर मी त्यांना पाहायला लावलं नसतं किंवा त्यांनी तिथं काढलं असतं तर ते सगळं शेवटी माझ्यावर झालं असतं आणि मला दंड घालावं लागला असतं. मग अशा टायमिंगला वाहकाने करायचं तरी काय. असे म्हणजे वयोवृद्ध लोक गाडीने प्रवास करतात, फिरतात, त्यांना त्यांचं तिकीट सांभाळता येत नाही आणि त्याचा पूर्ण दोष एस टी महामंडळ आम्हाला लावतो. आम्हाला चार्जशीट काढलं जातं, आमच्यावर शिस्तावेदन पद्धत लावून आमच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप ठेवून आमचं इन्क्रीमेंट खाल्लं जातं. मग अशा टायमिंगला वाहकाने करायचं काय.